नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळेच जण आता तलाठी भरतीलाच म्हणजेच एमपीएससीच्या ग्रुप सीच्या तयारीला लागलेले असाल. मग हे सगळं करत असताना कुठेतरी सगळेजण पूर्वच्या मानसिकतेमध्ये असतात, पूर्व परीक्षेत येणाऱ्या सब्जेक्टच्या तयारीमध्ये लागतात आणि इथे सगळ्यात मोठी चूक होते. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा जो घटक म्हटलं तर तो आहे पूर्व परीक्षेपेक्षा मेन्स वाला पार्ट, ज्यामध्ये 100 मार्कांसाठी जर आपण बघितलं तर पेपर 1 100 क्वेश्चन्स जे ते त्यामध्ये येतात इंग्लिशचे, आणि 100 मार्कांसाठी जर मी म्हटलं तर त्या ठिकाणी मराठी भाषेचे असे 200 मार्कांचा पेपर, ज्यामध्ये 50 इंग्लिशचे प्रश्न आणि 50 हे मराठी भाषेचे प्रश्न असतील. असं साधारण जर कॉम्बिनेशन बघितलं तर 200 मार्कांसाठीचं कॉम्बिनेशन आहे. आणि म्हणून महत्वाचा मोठा जर वाटा कोणाचा असेल तर तो मराठी इंग्लिशचा मेन्स मध्ये बनतो. आणि म्हणून ह्या तयारीसाठी प्री संपल्यानंतर तुम्हाला खूप कमी वेळ भेटणार आहे आणि आत्तापासून आपण मेन्सच्या तयारीला लागणं खूप जास्त गरजेचं आहे. बर, आता हे गरजेचं आहे. मग ह्याच्यामध्ये ह्या वर्षी जर आपण बघितलं ही परीक्षा टीसीएस आयबीपीएसच्या पॅटर्ननुसार नाहीये. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? जर टीसीएस आयबीपीएसचा पॅटर्न नाहीये तर पॅटर्न कोणता आहे तो समजून घ्या. हा एक वेगळाच पॅटर्न आहे आणि तो म्हणजे एमपीएससीचा. एमपीएससीचा एक वेगळा स्वॅग असतो, एमपीएससीची वेगळी पद्धती असते आणि ह्या एमपीएससीच्या वेगळ्या पद्धतीला जर आपल्याला टॅकल करायचं असेल तर सगळ्यात चांगला बेस जर असेल तर तो म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. मग मागच्या काही वर्षभराचे पेपर्स जर आपण बघितले तर या माध्यमातून आपल्याला एक चांगली अचूक रणनीती जी आहे ती बनवता येते. ती नेमकी काय आहे ते आता आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं, समजा मागच्या वर्षभरामधले म्हणजे 2011 पासून ते 2016 आणि 2016 पासून तर 2024 या वर्षांमध्ये जे काही मेन्स मध्ये पेपर्स झालेले आहेत, यामध्ये इंग्लिश कशा स्वरूपाचं होतं, नेमके कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले, नेमकं काय काय डिटेल यामध्ये आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज समजून घेणार आहोत. इंग्लिश या विषयासाठीचे साधारण आपण एसटीआय मेन्सचे पेपर्स, एएसओ असेल किंवा असिस्टंट मेन्सचे पेपर, जे ग्रुप बी आणि ग्रुप सी चे पेपर्स आहे, फॉरेस्ट असेल किंवा कृषी असेल किंवा पीएसआय असेल, या सगळ्या ठिकाणचे जे पेपर्स आहे ते या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत. साधारण जर बघितलं 51 ते 100 अशी जी काही 1 ते 50 मराठीचे क्वेश्चन आणि 51 ते 100 असे इंग्लिश लँग्वेजचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मग यावरनं प्रश्नांचा पॅटर्न नेमका काय आहे, प्रश्न विचारण्याची पद्धत नेमकी काय आहे, जी कन्सिस्टंटली सारख्या पद्धतीची बघायला भेटते, ह्या गोष्टींवरती आपण थोडंसं फोकस करणं गरजेचं आहे. साधारण 50 पैकी 33 मार्क्स हे फक्त 5 घटकांमध्ये लपलेले आहेत. मग जेवढे पेपर्स बघितले त्या पेपरमध्ये अनालिसिस केल्यानंतर लक्षात येतं की 50 पैकी 33 मार्क्स साधारण जर आपण म्हटलं तर ते फक्त 5 घटकांवर आहे. ते म्हणजे नेमके कोणते? 50 पैकी 3-3 गुण सहज मिळवून देऊ शकतात असे काही घटक. ग्रामर, ॲक्युरेसी आणि व्होकॅब 40%चा पार्ट आहे. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन 10% पार्ट आहे. आणि जर मी म्हटलं समजा इतर सर्व घटक जे आहेत ते साधारण 50% आपण कन्सिडर करू शकतो. नेमके हे घटक काय काय आहेत, नेमकं यामध्ये लपलेलं काय काय आहे सगळं जाणून घेऊ. टॉप 5 टॉपिक्स जे आपल्याला एमपीएससीच्या पॅटर्ननुसार बघायला भेटतील, मॅक्झिमम सापडतील, या 5 टॉपिकला आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा ग्रामरची ॲक्युरेसी. जवळपास 13 प्रश्न आतापर्यंत जर मी म्हटलं समजा 100 प्रश्नांपैकी जर आपण कन्सिडर केलं, जेवढे पेपर्स झाले त्यापैकी 13 प्रश्न याच्यावरती विचारले गेलेले आहे. जवळपास 24% पार्ट हा ग्रामर ॲक्युरेसीवर विचारण्यात आलेला आहे, ज्यामध्ये करेक्ट आणि इनकरेक्ट सेंटेन्स नेमकं एक ऑप्शन दिलेलं आहे, एक क्वेश्चन दिलेला आहे, त्याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहे. करेक्ट सेंटेन्स कोणतं आणि इनकरेक्ट कोणतं असं ओळखायला सांगितलेलं आहे. हा एक पॅटर्न. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स, याच्यावरती बेस, ॲक्युरेसीवरती, ग्रामरच्या ॲक्युरेसी युसेज वरती बेस क्वेश्चन विचारण्यात आले आहेत. 7 ते 9 म्हणजे जवळपास 16% वेटेज हे व्होकॅबच्या क्वेश्चन वरती, जिथं सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, मॅच द पेअर्स असतील आणि स्पेलिंग मिस्टेक असतील. तर या टाईपचे 4 वेगवेगळी व्हरायटी आहे. याच्यामधला मॅच द कॉलम जास्तीत जास्त विचारला गेलेला आहे. अशा टाईपचे क्वेश्चन्स व्होकॅब रिलेटेड विचारले गेले. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये साधारण 5 प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. 10% एक हमखास उतारा जो आहे तो याच्यामध्ये देण्यात येतो. उतारा म्हणजे पॅसेज, नॉट उतारा उतारण्यावाला, ठीक आहे, तो वाला नाही. हा उतारा म्हणजे पॅसेज ज्याला म्हणतो आपण, तो इंग्लिश लँग्वेज मधला एक पॅसेज तुम्हाला या ठिकाणी हमखास बघायला भेटेल. 10% वेटेज हे याचं असतं आणि 5 प्रश्न कंपल्सरी विचारले जातात. पुढे एक 8% वेटेज मध्ये असणार क्लॉजेस अँड सेंटेन्स टाइप्स. क्लॉजेस हा एक पार्ट विचारला जातो, ज्यामध्ये ऍडजेक्टिव्ह क्लॉज, नाउन क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज आणि सिंपल कॉम्प्लेक्स कंपाऊंड
असे टाइप्स ऑफ सेंटेन्स यांच्यावरती बेस सुद्धा क्वेश्चन्स येतात. इडियम्स अँड फ्रेजेस याच्यावरती बेस जवळपास 7%, सोबत सोबत फ्रेजल वर्ब सुद्धा विचारलं जातं. असे 3 ते 4 प्रश्न याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला बघायला भेटतील. ठीक आहे. आता जर मी म्हटलं समजा, मग ह्या केसमध्ये जर आपण कन्सिडर केलं तर एमपीएससीचे बी आणि सी आतापर्यंत काय काय विचारले गेलेले आहे त्याबद्दल थोडक्यात 2011 पासून 16, त्यानंतर 16 पासून तर 17 पासून ते 24 यामधलं जर आपण मेन्स वाले काढले तर साधारण ऍव्हरेज क्वेश्चन पर पेपर युसेज बेस इंग्लिश जे आहे ते 10 ते 13 क्वेश्चन हाय प्रायोरिटी मध्ये, करेक्ट इन करेक्ट, नंतर वोकॅब आहे, नंतर रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, क्लॉजेस, इडियम्स अँड फ्रेजेस, त्यानंतर व्हॉइस, ऍक्टिव्ह पॅसिव्ह आणि नरेशन, डायरेक्ट इनडायरेक्ट बद्दल, पार्ट्स ऑफ स्पीच, जरंड आणि इन्फिनिटिव्ह यांच्याशी रिलेटेड 2 ते 4 क्वेश्चन मीडियम लेव्हलचे, हाय लेव्हलचे, प्रायोरिटी हाय, इथं मीडियम कधी येतात कधी येत नाही, आणि लोवेस्ट आणि मीडियम, क्वेश्चन टॅग्स, जम्बल्ड वर्ड्स, वर्ड ऑर्डर, पंक्च्युएशन आणि स्पेलिंग हे साधारण आले तर येतात नाही तर नाही येत. अशा टाइपमध्ये कंडिशनल स्टेटमेंट हे आपल्याला 1 किंवा 2 बघायला भेटतील. मूड्स, सब्जंक्टिव्ह, मूड वगैरे जे म्हणतो आपण ते वाले पार्ट याच्यामध्ये आहेत. आणि टेन्सेस, वर्ब फॉर्म्स, प्रेपोजिशन्स अँड आर्टिकल्स हे पण बऱ्यापैकी म्हणजे 2 ते 3 मार्कांसाठी आतापर्यंत विचारले गेलेले आहे. मग आता यांच्याशी रिलेटेड जर मी म्हटलं समजा क्वेश्चनचे पॅटर्न कसे आहेत ते नेमकं बघून घ्या. एमपीएससीचा मेन पॅटर्न जो आहे तो नेमका कशा टाईपचा आहे बघा. सगळ्यात जास्त चाललेला फॉर्मॅट जो आहे तो ABCD वाला फॉर्मॅट आहे. आणि ह्या फॉर्मॅटनुसार काय बघा, सॅम्पल काय, आय एम युज्ड फॉर गेटिंग अप अर्ली, त्याच्यानंतर बिफोर हिज मॅरेज मिरन यूज टू स्पेंड अ लॉट ऑफ हिज टाइम इन द क्लब, माय वाईफ इज युज्ड टू गेटिंग अप अर्ली, द अर्थ रिसोर्सेस आर बीइंग युज्ड अप ॲट अन अलार्मिंग रेट. जर मी म्हटलं ह्या वाक्यामध्ये आपण जर बघितलं तर काय ABCD असे 4 ऑप्शन दिलेले आहे. विचारलं काय, चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला चूज करायला सांगितलेलं आहे. मग दिलेल्या वाक्यांपैकी 4 वाक्यांपैकी एक करेक्ट स्टेटमेंट आहे, त्याला आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. मग पहिलं बघा, पहिल्या ठिकाणी जर मी म्हटलं आय एम युज्ड फॉर असतं का युज्ड टू असतं, यूज टू असायला पाहिजे होतं, नॉट फॉर. मग ह्या ठिकाणी जर मी म्हटलं समजा तर फॉर हे काय आहे, चुकीचं आहे. ओव्हरऑल जर बघितलं समजा तर मी इथं करेक्ट काय असायला पाहिजे होतं, या ठिकाणी हा युज्ड फॉर नसायला पाहिजे होता, म्हणजे हे रॉंग आहे. ए जिथं जिथं असेल त्याला कॅन्सल करून टाका. हा एक कॅन्सल, कारण ए तर चुकीचं आहे, आपल्याला करेक्ट विचारलेला आहे. ठीक आहे, 2 कॅन्सल झाले. आता बी आणि सी म्हणजे मला डी चेक करावं लागेल. द अर्थ रिसोर्सेस आर बीइंग युज्ड अप ॲट अन अलार्मिंग रेट. आर आलं, बीइंग आलं, हे पण करेक्ट आहे. युज्ड अप म्हटलं हे पण करेक्ट आहे, म्हणजे डी पण करेक्ट आहे. मग इथं डी दिलेला नाही आहे, हा कॅन्सल. उरला एकुलता एक ऑप्शन, ओनली ABC, म्हणजे ओनली B, C अँड D आर करेक्ट. मग जर मी म्हटलं समजा पर्टिक्युलरली जर मी म्हटलं हा पण करेक्ट आहे, याच्यात चुकीचं काहीच नाही आहे, यामध्ये एक चूक होती, तेवढं सोडून उरलेले B, C आणि D हे तिन्ही पण करेक्ट वाले आन्सर जे आहेत ते या ठिकाणी आहेत. ओके, सो या फॉर्मॅटमध्ये जर मी म्हटलं समजा तर या फॉर्मॅट मधले क्वेश्चन्स बनतात. सॅम्पल 2 असंच सॅम्पल 2 दुसरं सुद्धा आहे. असे काही क्वेश्चन्स जे परीक्षेमध्ये विचारले गेले. सोबत PYQ वोकॅबचे क्वेश्चन्स कसे आलेले आहेत. गिव्ह अँटोनिम ऑफ द फॉलोइंग, कॉन्व्हेक्स, फेमस आणि कर्नल ह्यांचं जे अँटोनिम आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत. हे एका लाईन मध्ये दिलेले आहेत आणि दुसऱ्या लाईन मध्ये हे शब्द आहेत. यांच्यापैकी कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. त्यानंतर जर मी म्हटलं समजा सिरियली कॉन्व्हेक्सचा कोण असणार, कॉन्केव्ह असणार. मग दिलेल्या ऑप्शन पैकी बघा कॉन्केव्ह कुठे आहे, इथं आहे. मग हे ऑप्शन जास्त चान्सेस बनतात. फेमस, ऑब्स्क्युअर, अनक्लिअर जो तेवढा जास्त फेमस नाहीये, अनक्लिअर आहे, अशुद्ध आहे. ठीक आहे, आणि शेल, कर्नल. ठीक आहे, ह्या टाइप मध्ये आपण म्हणू शकतो. दुसरा एक पॅटर्न आहे बघा ज्यामध्ये काय केलेलं आहे, मॅच द सिनोनिम्स. सिनोनिम्स मॅच करायला सांगितलेले आहे. हा दुसरा प्रकार जो परीक्षेमध्ये आवर्जून विचारला जातो. सेकंड टाइप काय, लिबरल. लिबरल या शब्दाचा अर्थ होतो फ्रीडम असलेला. मग त्याच्याशी रिलेटेड काही शब्द बनतोय का तो बघा. त्यानंतर कीन, त्यानंतर मेलोडियस आणि मल्टिट्यूड, शार्प, जनरस, क्राऊड आणि म्युझिकल यांच्यापैकी आपल्याला सिनोनिम्सचे ते मॅच करायचे. मला बाकी काही समजू न समजू हा मेलोडियस कळला. मेलोडियस म्हणजेच काय आहे, म्युझिकल आहे. म्हणजे फोर्थ सोबत मला सी आला पाहिजे. मग सी सोबत फोर्थ आलेला ऑप्शन चेक करा. एकुलता एक ऑप्शन आहे, अँड दॅट इज द करेक्ट. ओके का.
सो या फॉर्मॅटमध्ये इझिली तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन बघून एक अशा पद्धतीने जाऊ शकतो. जर प्रॅक्टिस झाली तर तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन बघून त्याचा आन्सर टिक करू शकता. एवढं सोप्या पद्धतीचं आपल्याला सॉल्व्ह करता येण्यासारखं असतं. पण प्रॉब्लेम काय, आपल्याला हा पॅटर्न माहित नसतो. थोडंसं दिसायला एकदम डेंजर दिसतं, असा क्वेश्चन कधी पाहिला नाही. आपण पाहिलेलं आहे सिनोनिम, अँटोनिम क्वेश्चन दिला त्याचे मिनिंग सांगायचे, या टाईपचे क्वेश्चन बघितलेले असतात. मॅच द कॉलम बघितलं की थोडंसं टेन्शन येतं आणि त्या टेन्शन मध्ये आपण काहीतरी चुका करून बसतो. म्हणून थोडी काळजी घ्या, एकदम सोप्या वेने या वेने जा, तुम्हाला उत्तरं भेटून जातील. क्लिअर? या टाईपचे काही क्वेश्चन्स आहे. दुसरं एक आहे बघा, तिसरा क्वेश्चन, विच फ्रेज एक्सप्रेसेस द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड निओलॉजिझम. निओलॉजिझम या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे, ही कोणती फ्रेज सांगते? अ न्यू जनरेशन दॅट हॅज इमर्ज लेटली, जी उशिरा आलेली आहे ती जनरेशन का? अ न्यू लॉजिक दॅट डिराइव्स अ कन्क्लुजन, असं नवीन लॉजिक जे कन्क्लुजन काढते? नाही. अ न्यू लँग्वेज यंगर जनरेशन नोज? नाही. आपल्याला काय असतं, अ न्यू वर्ड कॉइन्ड बाय अन ऑथर. निओलॉजिझम, लॉजी इज रिलेटेड टू स्टडी. लॉजी या शब्दाचा अर्थ होतो काय? स्टडी. मग निओ मीन्स, निओ म्हणजेच काय असतं? बेबी, बच्चा. मग बेबीची स्टडी किंवा छोट्या गोष्टीची स्टडी. मग लॉजी म्हणजे स्टडी, म्हणजे इट इज रिलेटेड टू वर्ड्स, जे स्टडीसाठी वापरलं जाणार आहे, दॅट इज वर्ड्स. मग असे वर्ड्स की जे बेबी वर्ड्स आहेत, आताच जन्माला आलेले आहेत. अ न्यू वर्ड कॉइन्ड बाय अन ऑथर. ठीक आहे. ह्या टाईपचे क्वेश्चन्स वोकॅब मध्ये आपल्याला 3 प्रकारचे पॅटर्न्स आपण या ठिकाणी बघितले. तिन्हीच्या तिन्ही पॅटर्न्स या ठिकाणी क्लिअर झाले. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन गॅरंटेड कंपल्सरी 5 मार्क येणार. 5 क्वेश्चन विचारणार म्हणजे विचारणार. एक पॅसेज दिला जाईल आणि त्याच्यावर बेस सुद्धा सेम असेच 4 ऑप्शन असणार आहे आणि त्यात पण ओनली ए, बोथ ए अँड बी, बी अँड सी, अशा टाईपचा पॅटर्न जो आहे तो यामध्ये मिळतो. पॅसेज नेमके कसे असतात, काय असतात, त्याच्यासाठी तुम्हाला पॅसेज पाहिजे असेल तर कमेंटमध्ये, मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही जी पीडीएफ आहे, ही पीडीएफ सॅम्पल पीडीएफ म्हणून आपली त्या ठिकाणी देऊन टाकल, एक अंदाज येण्यासाठी म्हणून. क्लॉजेस अँड सेंटेन्स टाइप्स हा एक महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावर क्वेश्चन जास्त विचारले जातात. जर मी म्हटलं समजा आयडेंटिफाय नाऊन, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब क्लॉज यांना अंडरलाईन पार्ट आहे, त्या पार्टला ओळखायचं नेमका कोणता आहे? पहिला अंडरलाईन क्लॉज कोणता आहे? हाऊएव्हर हार्ड आय ट्राइड आय ऑलवेज फेल द टेस्ट सिन्स आय लॉस्ट माय ग्लासेस येस्टरडे आय हॅवंट बीन एबल टू डू एनी वर्क. डू यू नो एनीवन हू कॅन लेंड मी अ लॅपटॉप? जर मी म्हटलं समजा एनीवन म्हणजे पर्सन आहे, पर्सन बद्दल विशेष माहिती सांगणारा, हू नी कनेक्ट केलेलं आहे म्हणजे रिलेटिव्ह वाला आहे. मग रिलेटिव्ह वाले ऑप्शन बघा, हा एक रिलेटिव्ह वाला ऑप्शन आहे, हा एक रिलेटिव्ह वाला ऑप्शन आहे. उरलेल्या ऑप्शन पैकी चेक करा. मी जर म्हटलं समजा पहिला हाऊएव्हर हार्ड आय ट्राय आय ऑलवेज फेल द टेस्ट, किती पण ट्राय करू द्या म्हणजे फेल ह्याबद्दल विशेष माहिती सांगणार आहे. ठीक आहे. मग जर मी म्हटलं हाऊएव्हर नी आलेला आहे, मग हा ऍडव्हर्ब रिलेटेड आहे, सो ऍडव्हर्ब याला ऑप्शन शोधा. इथे आहे, इथे आहे, बाकीचे नाही आहे, कॅन्सल. मग दुसरा चेक करू, सिन्स आय लॉस्ट माय ग्लासेस येस्टरडे. सिन्स म्हटलं म्हणजे रिझन सांगितलंय म्हणजे हा पण ऍडव्हर्बच आहे, मग हा पण ऍडव्हर्ब वाला, हा कॅन्सल. ओके का? याला डिटेल मध्ये शिकावं लागतं. काय नेमकी त्याची प्रोसेस असते ते आपण नंतर डिटेल मध्ये शिकूया. सध्या आयडेंटिफाय, दुसरा मी म्हटलं टाइप्स ऑफ सेंटेन्स, आयडेंटिफाय, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. यांच्यापैकी कॉम्प्लेक्स सेंटेन्स कोणतं आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं. ह्या टाइपचे क्वेश्चन्स यामध्ये येतात. पुढचा टाइप आहे बघा, इडियम्स अँड फ्रेजेस अँड फ्रेजल वर्ब्स. आजकाल ह्या पार्ट वरती बऱ्यापैकी क्वेश्चन्स जे आहेत ते आयोग विचारायला लागले. 2025 चा क्वेश्चन तुम्ही बघा मेन्सचा, त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल बऱ्यापैकी यांच्याशी रिलेटेड पॅटर्न्स जे आहेत ते विचारले चालले. मग साधारण पहिला प्रश्न याच्यामध्ये पॅटर्न काय बनतो, क्लोजेस्ट मिनिंग सांगा अंडरलाईन इडियमचा. सुनील डिड नॉट डू ही जॉब वेल, नाऊ ही हॅज टू फेस द म्युझिक. व्हॉट इज मिनिंग ऑफ फेस द म्युझिक म्हणजे काय? फेस द म्युझिक, भले म्युझिक याचा अर्थ पॉझिटिव्ह वाटत असला तर जर त्याने जॉब प्रॉपर केलेला नाहीये तर त्याला सफरिंग करायला लागणार आहे, म्हणजे काहीतरी निगेटिव्ह असणार आहे. बरोबर? मग अंदाज लावा. रेकॉर्ड द सॉन्ग चालेल का? नाही. फेस द बॅड कॉन्सिक्वेन्सेस हा एक निगेटिव्ह आहे. वर्क अगेन, परत काम करावं लागेल, रॉंग. प्लीड द ऑथॉरिटी, रिक्वेस्ट करावी लागेल, हे पण नाही होणार. म्हणून करेक्ट ऑप्शन फक्त एकच असेल, कोणता? फेस द बॅड कॉन्सिक्वेन्सेस. ठीक.
अब चलते आगे. आयडेंटिफाय द मीनिंग ऑफ अंडरलाइन इडियम ही वॉज ड्रेस अप लाईक अ डॉग्स डिनर. डॉग्स डिनर म्हणजे नेमकं काय असतं? जसं डॉग्स डिनर म्हणजे काय, डॉग्स ह्याला रिलेट करताना काहीतरी विचित्र, बरोबर. मग विचित्रशी रिलेटेड ही वॉज ड्रेस अप लाईक अ डॉग्स डिनर, काहीतरी निगेटिव्ह असलं पाहिजे. पुअरली ड्रेस म्हणू शकतो, ड्रेस्ड इन अ ट्रेडिशनल वे रॉंग, ओव्हर ड्रेस्ड इन शोवी वे आणि सिव्हिल ड्रेस नाही येणार. हे दोन आहेत की ज्या ठिकाणी चान्सेस बनू शकतात. पुअरली ड्रेस गरिबीतला ड्रेस असेल तर याला म्हटलं असतं की कपडे जे आहे ते काय गरिबीतले आहे. मग अशा केसमध्ये पुअरली ड्रेस जर असेल तर डॉग्स, जर मी म्हणलं समजा डॉग्स डेझर्ट किंवा डॉग्स डिनर असं न म्हणता त्याला मी काहीतरी गरिबीतलं किंवा अजून दुसरी एखादी इडियम वापरली असती. इथं डॉग्स डिनर म्हटलेलं याचा अर्थ काय, डिनरला भरपूर जास्त आहे म्हणजे पैसे भरपूर घातले पण तरी पण शो करण्यासाठी ते घातलेले, म्हणजे ओव्हर ड्रेस्ड इन अ शोवी वे. ठीक आहे, म्हणजे जे असायला पाहिजे होते त्याच्यापेक्षा खूप शो ऑफ करतोय. मग अशा केसमध्ये त्या शो ऑफ साठी शब्द जो असतो दॅट इज कॉल्ड ॲज डॉग्स डिनर. डॉग्स डिनर. ठीक आहे, अब चलते आगे. यासारखाच तिसरा प्रश्न याच्यामध्ये येतो. द स्वॅन सॉन्ग, नेक्स्ट टू नथिंग, ब्राउन स्टडी आणि ह्युमन्स सर्व्हिस, ऑलमोस्ट नथिंग, डे ड्रीम, एक्सिलेंट वर्क आणि लास्ट क्रिएशन यांच्यापैकी पेअर मॅच करायची आहे. या टाइप मध्ये जर मी म्हणलं समजा ए मॅच होतो कुणाचं, लास्ट क्रिएशन. द स्वॅन सॉन्ग म्हणजेच काय, दी बेस्ट क्रिएशन जे आहे ते द बेस्ट क्रिएशन तयार झालेलं आहे. मग अशा केसमध्ये हे बेस्ट क्रिएशन म्हणजे लास्ट क्रिएशन वाला. मग यानुसार ए वाला पहिलाच क्वेश्चन जो आहे तो या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो. सो या पद्धतीने ही पूर्ण पीडीएफ आहे. याच्यामध्ये अजून काही क्वेश्चन आहे, व्हॉइस आणि नरेशन वाले क्वेश्चन्स आहे. हे अशा टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात. ह्या पीडीएफला मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो. पीडीएफ असं लिहा, तुम्हाला ही पीडीएफ जी आहे ती भेटून जाईल. ठीक आहे, चल आता येऊ आपण मूळ मुद्द्यावरती. मग या सगळ्यानुसार आपण जर बघितलं तर ओव्हरऑल पॅटर्न्स जे आहेत ते हे सगळेच्या सगळे पॅटर्न्स या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. या पॅटर्न मध्ये क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. पुढे गेलो आपण. मग आता यामध्ये नेमके कोणते कोणते, केवळ नियम पाठ करू नका, फक्त नियम पाठ करून तुमचं सिलेक्शन होणार नाही. नुसतं रूल रट्टा मारायचे आणि होऊन जातं, बिलकुल नाही. रूल्स रट्टा मारून नाही होणार. ट्राय टू प्रॅक्टिस द क्वेश्चन्स. मॅक्झिमम क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. जेवढं प्रॅक्टिस जास्त कराल तेवढा फायदा तुमचा जास्त होईल आणि म्हणून प्रॅक्टिस करणं हे खूप जास्त महत्वाचं या ठिकाणी बनतं. प्रॅक्टिस करत असताना मल्टी स्टेटमेंटचे ऑप्शन्स जे आहेत, जे विचारले गेलेले प्रश्न आहेत त्यामध्ये ह्या टाईपचे क्वेश्चन्स ट्राय करा. ग्रॅमॅटिकली करेक्ट इनकरेक्ट वाक्य ओळखणं यासाठी थोडीशी प्रॅक्टिस तुमची गरजेची आहे. ट्रान्सफॉर्मेशन, ऍक्टिव्ह पॅसिव्ह, डायरेक्ट इनडायरेक्ट, सिंपल कॉम्प्लेक्स कंपाऊंड हे वालं थोडंसं ओळखून घ्या. अंडरलाईन केलेले शब्द जे आहेत, क्लॉजेसचे टाईप असतील, पार्ट्स ऑफ स्पीच असतील, जरंड असेल किंवा पार्टिसिपल असेल, ते आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा पॅसेज वाला मुद्दा हा आपल्याला या ठिकाणी शिकण्याचा मुद्दा बनतो. मग आता आपण नेमकं काय केलं पाहिजे, 9 आठवड्यामध्ये काय 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 करायचं. पहिला फेज हा आपला बेसिक जो आहे तो पायाभरणीचा म्हणजे फाउंडेशनचा असला पाहिजे. याच्यात आपल्याला 1 to 3rd आठवड्यामध्ये टेन्स, व्हॉइस, नरेशन आणि क्लॉजेस हे आपल्याला मोठे मोठे जे टॉपिक्स आहे हे पहिले कव्हर करून घ्या. सेकंड फेज मध्ये व्होकॅब, इडियम आणि एरर स्पॉटिंग याच्यावरती काम करा. साइड बाय साइड व्होकॅबलरी तुम्हाला कन्सिस्टंट करायची आहे. त्यानंतर फेज 3 मध्ये पीवायक्यू आणि मॉक्स जास्तीत जास्त द्या आणि नंतर मग प्रॉपर नियोजन करून प्रॅक्टिस ही सुद्धा आपल्याला यामध्ये करायची आहे. ही ओव्हरऑल स्ट्रॅटेजी. मग काय करायचं तर या पद्धतीने जायचंय. फाउंडेशन साठी तुम्ही पहिला आठवडा, त्यानंतर टाइमर लावा, रिव्हिजन करा आणि फुल मॉक द्या. एमपीएससी चे आवडते टॉपिक फोकस कशावर ठेवा, टेन्सेस, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, आर्टिकल्स, प्रेपोजिशन्स. 50 एमसीक्यू टॉपिक जे क्वेश्चन्स असतील त्याच्यावरती पहिला फोकस ठेवा. एमपीएससी चे आवडते काय, व्हॉइस आहे, नरेशन आहे, डिग्रीज आहे, क्लॉजेस आहे आणि ट्रान्सफॉर्मेशन. हे सगळेच्या सगळे नियम जे असतील हे पहिल्या एका टप्प्यामध्ये व्यवस्थित करून घ्या. नंतरच्या टप्प्यामध्ये मग फेज 2 मध्ये मॅक्झिमम आपल्याला मॉक्स वगैरे द्यायचे. तिसरं, हे घटक एका दिवसात होत नाही, रोजचा सराव आठवड्या आवश्यक आहे. म्हणून आपण रोज ह्या गोष्टी करणार आहे. सगळ्यात पहिलं व्होकॅब आणि इडियम्स. रोज 20 वर्ड्स व्होकॅब वारंवार जे विचारले गेलेले आहेत ते पुन्हा 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 प्रॅक्टिस करायची आहे. रोजच्या रोज रिवाइज करत चला, ते वर्ड्स तुम्हाला यूज टू व्हायला पाहिजे. त्यानंतर स्पॉट द एरर. रोज 30 सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत, ज्या 30 सेंटेन्सच्या माध्यमातून रोज आपल्याला एरर्स जे आहेत त्या सॉल्व्ह करायचे आहे. आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन.
रोज एक उतारा 6 मिनिटाच्या आत आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, ज्याच्यामध्ये 5 पैकी 5 प्रश्न सोडवण्याचं टार्गेट आपण या ठिकाणी ठेवणार आहोत. सगळ्यात महत्वाचं आहे याच्यामध्ये अॅक्युरेसी, मॅक्झिमम अॅक्युरेसी यामध्ये आपण ठेवली पाहिजे. ठीक आहे, एवढ्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. फीडबॅक लूप शेवट तुम्ही काय करा, ज्या वेळेस आपण सॉल्व्ह करतोय, सॉल्व्ह करत असताना एक नोटबुक आपल्या सोबत ठेवा. जे सॉल्व्ह केलेले मॅक्झिमम ज्याच्यामध्ये आपल्या चुका होतात ते वाला पार्ट जो आहे 80% चुका 5 किंवा 6 ग्रामरच्या नियमांमध्ये पुन्हा पुन्हा होतात, मग त्यावाला बाजूला नोट करत चला. नेमकं उत्तर का चुकलं याचं अनालिसिस आपण प्रॉपर केलं पाहिजे. आणि तिसरं, जे चुकलं त्याच्यावर बेस कन्सेप्ट, त्याची रिव्हिजन आणि मॅक्झिमम फोकस ठेवून त्याचे जास्तीत जास्त क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले पाहिजेत. ह्या पद्धतीने आपण जर गेलो मित्रांनो, तर या माध्यमातून परीक्षेच्या दिवशी एकदम भारी पद्धतीने आपण अशा पद्धतीने जाऊ शकतो. जसं की पहिलं व्होकॅब वाले क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे. परीक्षेच्या दिवशी 30 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचं असेल तर कशा पद्धतीने करायचं. सेकंड वन ग्रामर वरती बेस्ड क्वेश्चन, नंतर पॅसेज घ्या, त्यानंतर मल्टी स्टेटमेंट वाले करेक्ट इनकरेक्ट वाले वेगवेगळे सेंटेन्सेस दिलेले आहेत ते सगळ्यात शेवटी म्हणजे 4थ्या नंबरला सॉल्व्ह करा. सगळ्यात पहिल्यांदा व्होकॅब वाला पार्ट जो आहे किंवा इडियम्स वाला पार्ट जो आहे तो आपण ट्राय केला पाहिजे. त्याच्यानंतर ग्रामरचे जे रूल्स असतात त्यांच्यावरती बेस आपण गेलो पाहिजे, ग्रामरचे रूल्स वाले क्वेश्चन्स. तिसरा प्रकार पॅसेज ट्राय करा, एक तर येतो नाही तर नाही येत, पॅसेज वाचल्यावर तुम्हाला कळतं आणि मग तुमच्यानुसार तो जर इझी वाटतोय तो पूर्ण सॉल्व्ह करा, थोडासा अवघड वाटतोय अशा केसमध्ये जरा थोडासा वेळ द्या. चौथं आणि महत्वाचं मल्टी स्टेटमेंट प्रश्न जे असतात म्हणजे ज्याच्यामध्ये ए बी सी बोथ ए अँड बी बोथ बी अँड सी असे असतील ते सगळ्या शेवटी घ्या, कारण हे वेळ खाऊ असतात आणि सगळ्यात शेवटी सोडवलेलं कधी पण चांगलं. सुरुवात पहिल्यांदा व्होकॅब मध्ये एक तर येतं नाही तर येत नाही, पटकन सॉल्व्ह करून पुढे निघून जाता. नियम माहीत असल्यास थेट उत्तर भेटतात आणि लक्ष केंद्रित करून कॉम्प्रिहेन्शनचे क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि सगळ्यात शेवटी उरलेले जे मिसेलेनियस वाटले, थोडेसे अवघड वाटले त्यावाल्या क्वेश्चनला वेळ द्या. ठीक आहे, या पद्धतीत जर गेलं तर आपल्याला फायदा जास्त होईल. पुढचा एक महत्वाचा नियम, निगेटिव्ह मार्किंगचा सुवर्ण नियम. रिस्क कुठे घ्यायची आणि कुठे थांबायचे, पर्याय इलिमिनेट करू शकता, गेस करा. गणितीय दृष्ट्या हे फायद्याचं ठरल. जिथं जिथं 2 ऑप्शन इलिमिनेट करताय तिथं तिथं ते आपण केले पाहिजे. प्रश्नाची काहीच कल्पना नाहीये आणि टुक्के मारताय, अशा वेळेस टुक्के मारत बसू नका, त्या वेळेस स्किप करून टाका. टार्गेट आपलं काय असलं पाहिजे, 42 प्लस अटेम्प्ट ज्यामध्ये 38 प्लस करेक्ट येतील 50 पैकी, एवढं टार्गेट आपल्याला ठेवायचंय. एवढं ये अगर कर डाला तर एकदम लाईफ झिंगाला. या माध्यमातून आपण एकदम ॲक्युरेट स्ट्रॅटेजी जी आहे ती डिस्कस केलेली आहे. याच स्ट्रॅटेजीमध्ये मी प्रदीप वराडे तुमच्या सोबत असणार आहे, मास्टर टीचर या आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. इंग्लिश जे आपल्याला करायचंय, ज्या पद्धतीने जायचंय, ह्या स्ट्रॅटेजीला घेऊन आपण जाऊयात आणि रोजच्या रोज युट्यूब असेल किंवा ॲपमध्ये असतील जे लेक्चर्स आहेत त्या माध्यमातून आपण कनेक्शन ठेवूया, ज्या माध्यमातून स्कोअर इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. थँक्यू व्हेरी मच आणि गुड डे टू ऑल ऑफ यू.